प्रेझेंटेशन आहे. आम्ही रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि आता मला माझा लॅपटॉपच सापडत नाहीये. मी पारू, तुला लॅपटॉप कुठे आहे ते? आदित्य, अरे तू जिकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील, सापडेल. बस बस, पॅनिक नको होऊस एवढा. बाबा, माझ्याकडे त्या प्रेझेंटेशनचं बॅकअप नाहीये. हा? त्या सगळ्या फाईल्स लॅपटॉप मध्येच आहे, त्यामुळे मला आत्ता लॅपटॉप पारू, तुला कळतंय का? आदित्य आदित्य तू जरा शांत हो. मला सांग, तू नीट शोधलास का लॅपटॉप? अरे कामाच्या घाई गडबडीत कुठेतरी ठेवला असशील तू. आणि पारू कशाला घेईल तुझा लॅपटॉप? एक काम कर, ऑफिस बॅग मध्ये जाऊन शोध. ऑफिस बॅग मध्ये असेल, नाहीतर टेबलावर असेल बघ. काका, मी अख्खी रूम पालथी घातली, मला कुठेच दिसत नाहीये. आदित्य, तू तिकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील. तू आधी बस, खाऊन घे, मग शोधूया आपण. बस बस. हा, शांत शांत. वहिनी, दादासाहेब, लवकर या. काय झालं दामिनी? काय एवढ्या मोठ्याने ओरडतीयस? इथे लॅपटॉप तोडून टाकलाय, पटकन या. हे बघ. यार, हे हा कुठे गेले? आदित्य, ऐक ना, हे सगळं ना या मोलकरणीचं काम आहे. दामिनी, काही काय बोलतेस तू? हिच्यावर आरोप का करतेस असा? हे बघ पारू, असं कधीही करणार नाही. दादासाहेब, मी जे काही बोलतेय ना ते खात्रीपूर्वकच बोलतेय. मला खात्री आहे हे सगळं या भिकारडीनीच केलंय. दामिनी, तू उगाच त्या पोरीला गुन्हेगार ठरवत जाऊ नकोस. ऐका ना, यावेळी मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ही मोलकरीण आदित्यच्या रूम मधून अशी गुपचूप लॅपटॉप घेऊन जात होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. विचारा तिला. ए, तू घेऊन गेलीस ना लॅपटॉप? हा, तूच केलं ना हे सगळं? बोल. पारू, गप्प काय आहेस? हे बघ, मला माहितीये तू हे केलं नाहीयेस, पण तू सांग ना तिला खडी जाऊन की तू हे केलं नाहीयेस म्हणून. दामिनी काकू, पारूचा याच्याशी काही संबंध नाही येतो. पारू, बोल ना.